महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्मार्टच्या पॉडकास्टमध्ये मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याकडे अतिशय इंटरेस्टिंग अशी एक व्यक्ती आलेली आहे आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर निलेश ओक. निलेश ओक ह्यांचे पॉडकास्ट मला असं वाटतं असं कोणी नाही आहे की ज्यांनी बघितलेलं नाही आहे. आपण सगळेच त्यांचे पॉडकास्ट ऐकतो आणि आज आपल्याला इतकं भाग्य मिळालंय की ते स्मार्टच्या स्मार्ट टॉकीजमध्ये आपल्या बरोबर बसलेत आणि मलाही संधी मिळाली आहे याचं तर मला खूपच आनंद झाला. डॉक्टर निलेश ओक हे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी MS केलेलं आहे आणि आयनॅड्समध्ये ते प्राध्यापक आहेत. भारतीय पुरातन शास्त्रावरती त्यांनी खूप अभ्यास केला आहे आणि भारताचं कालनिर्णय ह्याच्यावर त्यांचं अतिशय महत्त्वाचं काम झालेलं आहे आणि ह्याच संदर्भात आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे स्मार्टमध्ये तुमचं स्वागत. आणि माझा पहिला प्रश्न मी आत्ता ओळख करून जी दिली तुमची की भारताचं कालनिर्णय हे तुम्ही पुन्हा म्हणजे जे होतंच खरं म्हणजे पण त्याला एक नवीन दिशा आम्हाला लेमॅनला म्हणून ती दिली, तर त्याची समरी तुम्ही मला सांगू शकाल का? आत्तापर्यंतचा जो आपला कालनिर्णय जो केलेला होता त्याच्यामध्ये एक मूळ आपण युगांची संकल्पना वापरली की या युगामध्ये हे झालं. उदाहरणार्थ महाभारत हे द्वापार आणि कलियुग यांच्या मध्यावर झालं किंवा एंडला झालं. रामायण हे त्रेतायुगामध्ये अशा कल्पना वापरल्या होत्या. ते जनरली ठीक होतं. म्हणजे भारतीयांच्या याच्यामध्ये हा इतिहास आहे आणि तो खूप पूर्वकाळी झाला एवढी कल्पना जनरली पुरेशी होती. अर्थात याचा अर्थ असा नाही की भारतीयांना एकदम प्रिसाइज ॲक्युरेट कालनिर्णयाची आयडिया नव्हती. इनफॅक्ट भारतीयांना जेवढा एम्फसिस आहे प्रिसाइज ॲक्युरेट एवढा जगात इतरत्र कुठेही नाही. पण त्याचा नेहमीच्या वापरात काही गरज नव्हती. रामायण महाभारताच्या आधी झालं एवढी माहिती पुरेशी होती. आणि दुसरा जो अप्रोच केला जो वेस्टर्न म्हणजे आता आपण 250-300 वर्षाचं म्हणूया ते इथे आल्यानंतर ते वेस्टर्न इंडोलॉजिस्ट त्यांच्या पद्धतीने आपल्या भारतीय इतिहासाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि तो रॉयल डिझास्टर होता. असं बरं त्यांचे जे आता आपल्याकडे जे त्यांच्याकडनं शिकून जे घेतलेली लोक आहेत म्हणजे ते भारतात शिकलेलं असो किंवा बाहेर असो त्यांनी त्याच व्हेरी डिफेक्टिव्ह एक्स्ट्रीमली डिफेक्टिव्ह मेथड वापरल्या. त्याचं कारणही असं की पाश्चिमात्य देशांकरता म्हणजे विशेषतः वेस्टर्न युरोप म्हणूया आपण डार्विन येण्यापूर्वी म्हणजे 150 वर्षाच्या आधी इतिहास किंवा इतिहास तर कन्सेप्टच नाहीये पण हिस्ट्री म्हणजे सुद्धा बायबल एवढाच अर्थ होता. आणि ह्या माणसानं त्याला तिथे गेला म्हणजे स्थलपुराण जसं आपण म्हणतो ना याच्या पलीकडे काही फारसं नव्हतं. त्यामुळे असं काहीतरी महाभारत रामायणामध्ये जे दिलेलं आहे किंवा ऋग्वेदात जे दिलेलं आहे असं काहीतरी असेल इथपर्यंत त्या लोकांची कधी झेपच पोचली आणि पर्यायानं त्यांच्याकडून शिकलेल्या आपल्या भारतीय इंडोलॉजीची सुद्धा. आता जी काही क्रांती झालेली आहे आणि मी नम्रपणे त्यातलं बरंच क्रेडिट घेऊ इच्छितो ती अशी आहे. आता आपण म्हणतो ना व्हेरेवर यू स्टंबल देअर लाईज युअर ट्रेजर. म्हणजे माझी जी सुरुवात झाली ती अशी स्टंबलिंग करूनच झाली. काहीतरी कर्मधर्म संयोगानं मला महाभारतामध्ये काहीतरी कारणाकरता बघायची इच्छा झाली आणि एक श्लोक असा मिळाला की ज्याला आपण विज्ञानामध्ये क्लिंचिंग एव्हिडन्स म्हणतो, डिसायसिव्ह एव्हिडन्स म्हणतो की म्हणजे किंवा आपल्या मराठीत अगदी सांगायचं म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर म्हणतो ना तशा प्रकारचा पुरावा की ही अशी गोष्ट लिहिलेली आहे आणि तसं आत्ताचं विज्ञान सुद्धा असं मानत नाही की असं शक्य आहे पण असं महाभारतात लिहिलेलं आहे किंवा रामायणात लिहिलेलं आहे. आणि मग जेव्हा हेच विज्ञान वापरून म्हणजे आपण त्याला बूटस्ट्रॅपिंग म्हणूया तेच विज्ञान वापरून जेव्हा असं मी दाखवू शकलो रामायणाच्या बाबतीत महाभारताच्या बाबतीत की त्या गोष्टी अनाकलनीय किंवा अतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी या ऍक्च्युअली खऱ्या तशा झाल्या होत्या. हे खगोलशास्त्राच्या बाबतीत पण नॉन खगोलशास्त्रातले सुद्धा जे विज्ञानाच्या ज्या शाखा आहेत त्याच्यातल्या पुराव्यानुसार त्याप्रमाणे आता जे काही चित्र निर्माण झालेलं आहे त्याची मी तुम्हाला समजून सांगतो. आपण आपल्यापासून मागे जर सुरू केलं तर महाभारत आपण घेऊ शकतो. महाभारत घेण्यामागचा मुख्य उद्देश असा की महाभारताच्या नंतर जे म्हणजे पुराणं ही आधीची असतील पण त्याच्यामध्ये ज्या अपडेट्स झालेले आहेत ह्या महाभारताच्या नंतरच्या आहेत. त्यामुळे कृष्णाचा सगळ्यांचा उल्लेख येतो आणि त्या सगळ्या पुराणांचा जर आपल्याला नीट अर्थ लावायचा असेल किंवा बऱ्याच इतर ग्रंथांचा अगदी पाणिनी घ्या तर पाणिनी सुद्धा वसुदेव कृष्ण असे फॉर्म्स वापरतो त्याचा अर्थ लावायचा असेल आपल्याला तर महाभारताचा काळ काढणं सगळ्यात महत्वाचं आहे.
आणि तो म्हटलं जसं मी तुम्हाला की ते युगाचा आरंभ वापरून ते पूर्वी करत होते आणि ती काही नव्हतंच तेव्हा ते ठीक होतं, पण त्याची आता अजिबात गरज राहिलेली नाही. नुसती गरज नाही, त्या ज्या कन्सेप्ट आहेत की युग वापरून आपल्याला काळ काढता येतो ही फेकून दिली पाहिजे असं आपल्याला महाभारतात सांगतं. मग काय महाभारतामध्ये आहे? तर महाभारत या पूर्ण ग्रंथामध्ये साधारण 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ, त्याच्यामध्ये 300च्या आसपास खगोलशास्त्राचे अगदी सुंदर असे रेफरन्सेस किंवा पुरावे म्हणूया आपण. आणि जसं आपण जिक्सॉ पझल सॉल्व्ह करतो किंवा शब्दकोडं सॉल्व्ह करतो, तसं तुम्ही हे 300 पुरावे विज्ञानाच्या पद्धतीने तर्कशास्त्र, तंत्रयुक्ती असं वापरून आपण ऑब्जेक्टिव्हली टेस्ट करतो, म्हणतो ना लॅबमध्ये आपण जसं टेस्ट करतो, असं जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचं एकच वर्ष येतं महाभारताकरता, ते म्हणजे 5561. त्याच्यामध्ये ताऱ्यांचे पुरावे आहेत, ग्रहांच्या स्थितींचे पुरावे आहेत, तिथी, महिने, हे तर सगळं आहे. क्रोनॉलॉजिकल नंबर्स आहेत, ते सगळे एकत्र त्या शब्दकोड्यासारखे येतात. आणि 5561 BCE म्हणजे बिफोर कॉमन एरा. म्हणजे आता BCE म्हणजे आता किती वर्ष झाली, तर त्या 5561 मध्ये 2024ला ऍड करायचं, 7585 वर्षे येतील. बरोबर. इतक्या वर्षापूर्वी महाभारत झालं. हा अंदाजे काळ काढलेला अजिबात नाही. म्हणजे कोणी म्हणेल हे साधारण अंदाज आहे का मागे पुढे +-10, अजिबात नाही. +-2 सुद्धा नाही. इतका प्रिसाइज येतो. आणि ही सगळी व्यासकृपा आहे. म्हणजे आपल्याला हे असं कोइन्सिडन्स झालंय का की असंच काहीतरी व्यासाने लिहिता लिहिता ते रेफरन्सेस लिहिले आणि आपल्याला जमलंय, तसं नाहीये. भारतीय पूर्ण आपल्या संस्कृतीमध्ये खगोलशास्त्र म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी इज टाइम. हे व्यासदेव, वाल्मिकी, कालिदास हे सगळे प्रचंड बुद्धिमान ॲस्ट्रॉनॉमर्स, खगोलशास्त्रज्ञ. नंतर तर ते आहेतच. आणि आपण आता हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ईमेल घेऊया. आपण जेव्हा ईमेल पाठवतो दुसऱ्याला, तेव्हा ती मध्ये कोणाला वाचता येत नाही, ज्याला पाठवतो त्यालाच येते, ते एन्क्रिप्शन म्हणतो आपण त्याला. तसं व्यासदेव आणि वाल्मिकी यांनी त्यांच्या रामायणामध्ये किंवा महाभारतामध्ये एन्क्रिप्शन केलेलं आहे. म्हणजे ते मध्ये कोणाला कळणार पण नाही की हा असा पुरावा आहे किंवा हा असा कोड आहे. आणि ते व्यासांच्या नंतर वैशंपायन किंवा रोमहर्षण सौतीने तसं म्हणून ठेवलेलं आहे. तो ग्रंथ कसा आहे याचं वर्णन करताना रोमहर्षण सौती सांगतात, ग्रंथम ग्रंथी तदाचक्रे मुनीर गूढम कुतूहलात. हा कुतूहलाने भरलेला, गूढ गोष्टींनी, मिस्ट्रेस गोष्टींनी भरलेला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये गाठी मारून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला ती तारीख काढता येते. क्विकली सांगायचं तर रामायणाच्या बाबतीमध्ये सगळं तसंच. रामायणामध्ये वाल्मिकी रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण इतिहासाच्या दृष्टीने 600च्या आसपास पुरावे आहेत, 575च्या आसपास खगोलशास्त्रीय पुरावे आहेत. आणि परत ते आपण शब्दकोड्यासारखे एकत्र आणले तर एकच राम रावण युद्धाचं वर्ष येतं 12,209 BCE. म्हणजे 12,209 मध्ये परत 2000 ऍड केलं तर 14,000 साधारण वर्ष झाली. आता ह्या दोनामध्ये सगळ्या वेदांचा उल्लेख आहे, 4 वेदांचा. म्हणजे ते त्याच्या आधी असले पाहिजेत. करेक्ट. आणि ज्या वेदातले आता ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे एकमेकाशी रिलेटेडच आहे. आणि मग थोडं अथर्ववेदही रिलेटेड आहे, पण थोडंसं वेगळं आहे. तर ऋग्वेदाच्या ज्या काही ऋचा आहेत ज्याच्यामध्ये सरस्वतीची वर्णनं येतात, खगोलशास्त्रीय संदर्भही आहेत, तेही खूप मागे जातात. पण सरस्वतीचा अगदी आपण जरी जमिनीवरचा एव्हिडन्स घेतला तरी आपल्याला असं म्हणता येतं की ऋग्वेदातल्या ज्या काही ऋचा आहेत ह्या नक्की 25,000 वर्षाच्या आधीच्या आहेत. मग आता आपलं सोपं करायला नेमॉनिक्स जसं आपण म्हणतो लक्षात ठेवायला, तर आत्तापासून 7,000 वर्षापूर्वी महाभारत, 14,000 वर्षापूर्वी रामायण आणि 7चा पाढाच म्हणायचा म्हणून 21,000 वर्षापूर्वी ऋग्वेद, असं आपल्याला एक क्रोनॉलॉजी सांगता येते. बापरे. नाही, हे तुम्ही खूपच काय म्हणतो आम्हाला इतकं छान सोप्या भाषेत समजून सांगितलं. मला असं वाटतं की खूप जणांना अजून आधी रामायण का आधी महाभारत ह्याच्यात सुद्धा अजून कन्फ्युजन आहे, पण आज ते दूर झालं असावं असं मला नक्कीच वाटतं. माझा पुढचा प्रश्न आहे रामायणाशी त्याचा संदर्भ आहे. आत्ता आपल्याला जी श्रीलंका दिसते म्हणजे मॅपमध्ये खाली असं एक वेगळं बेट, तर ती श्रीलंका ही रावणाची श्रीलंका आहे का? तर चांगला प्रश्न आहे. त्याचं उत्तर ती रावणाची श्रीलंका म्हणजे रावणाची लंका नाही. अच्छा. आता श्रीलंका हे जे नाव दिलेलं आहे तेच तुम्हाला माहित असेल नसेल 1972 मध्ये 1972 मध्ये दिलेलं आहे. पण ते असं येऊ शकतं की आधी ते होतं, मध्ये विसरलं गेलं म्हणून ते परत आणलं, तर तशा अर्थानं नाही दिलेलं. इनफॅक्ट श्रीलंकेला सिंवल द्वीप असं शब्द तुम्हाला अनेक ग्रंथामध्ये आढळतात, म्हणजे पुराणात आढळतात.
नंतर मागच्या साधारण 1,500 वर्षाच्या काळामध्ये रामायण या संदर्भामध्ये जे काही लिहिलं गेलं त्या संदर्भात सुद्धा सिंहल द्वीप असं येतं. उदाहरणार्थ नाटकं घ्या, काही नाटकं किंवा काव्य रामायणावर लिहिलेली, त्याच्यामध्ये वर्णन करताना असं येतं, म्हणजे त्याच्यात समजा राम सीता निघाले तर वर्णन असं येतं की ते लंकेतून उड्डाण केलं पुष्पक विमानाने, लंकेतून निघाले, त्यानंतर हे द्वीप आलं, हे बेट आलं, त्यानंतर सिंहल द्वीप आलं आणि त्यानंतर ही जागा आली, अशी वर्णन येतात. कन्सिस्टंटली मागच्या 1500 वर्षातली जे काही ग्रंथ आहेत, म्हणजे त्याच्यात नाटकं सुद्धा आहेत किंवा काव्य आहे, आणि ते श्रीलंकेमध्ये सुद्धा लिहिलेलं काव्य आहे. म्हणजे श्रीलंकेतले अकॅडमीज माझ्या 3-4 परिचयाचे आहेत आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट असतं. आणि मी जेव्हा मीच काही पहिला नाहीये, पण मी जरा ते काय आता परत पुराव्यानिशी आपण म्हणतो तसं दाखवलं की श्रीलंका ही रावणाची लंका नाही, आणि मालदीवच्या थोडंसं पूर्वेला जावं लागेल. आता तिथे फक्त पाणीच आहे, डीप समुद्र आहे, पण तिथे ती होती. त्याची वर्णनं आपल्याला खगोलशास्त्रीय भारताच्या ग्रंथातूनही मिळतात. म्हणजे एक पुरावा असा की जो आपण ज्याला प्राईम मेरिडियन म्हणतो, आता ती ग्रीनिश मधून जाते. आता ही इंग्रजांनी म्हणजे 1857च्या उठावानंतर, आता हे बऱ्याच लोकांना माहिती नाही भारतीयांना, की ही प्राईम मेरिडियन जी कुरुक्षेत्रातून, रोहतक मधून, उज्जैन मधून येऊन मग वातापी आणि अगस्त्य तीर्थ म्हणजे बदामी असं करत जी खाली जाते मालदीव्सकडे, ती ते प्राईम मेरिडियन सुद्धा घेऊन गेले. म्हणजे आपल्याकडनं संपत्तीच लुटून घेऊन गेले असं नाही, प्राईम मेरिडियन सुद्धा घेऊन गेले. आता तो विषय फार मोठा होईल. म्हणजे कोपर्निकसने सुद्धा जे सिद्धांत मांडला तो त्याने अरबांकडून घेतलं होतं, कोपर्निकस, आणि अरबांनी भारतीयांकडून घेतलं होतं. आता ह्याच्यात असं आहे, आता तुम्ही शैक्षणिक इन्स्टिट्यूट आहे, त्यात तुम्हाला माहिती आहे की मुलं कॉपी करतात. आता कॉपी जर एखाद्या माणसानं मूळ लिहिलंय, त्याचं चुकीचं असेल तर कॉपी केलेला पकडला जातो. तसं कोपर्निकसचं झालेलं आहे. म्हणजे अरब लोकांनी भारतीयांकडून ॲस्ट्रॉनॉमी घेताना जी चूक केली तीच कोपर्निकसने रिपीट केली, आणि त्यामुळे तुम्हाला सांगता येतं. सो ती परंपरा भारताचीच आहे. पण या सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे जी प्राईम मेरिडियन आहे ती सुद्धा लंकेमध्ये जाते. आता ती जर तुम्ही लाईन काढलीत की जी मंगलोरच्या नंतर ती पाण्यात जाते, लक्षद्वीपच्या पूर्वेकडून ती मालदीव्स पर्यंत जाते, मालदीवच्या पूर्वेला, तिथे कुठे श्रीलंका येत नाही. बरोबर, सो ते नाहीच आहे. ओके, मग आता जे आपण म्हणतो राम सेतू वगैरे, त्याचं काय करायचं? आता श्रीलंका गेली तर रामसेतूही जायलाच हवा. तर ऍक्च्युअली त्याच्यावरही तुम्हाला सांगतो, म्हणजे हे तर नीट पिकिंग सारखं होईल, पण रामसेतू हे आपण म्हणतोय, म्हणजे रामाबद्दलच्या भक्तीमुळे आपण म्हणतोय, त्यात काही चुकीचं आहे असं नाही. पण अगदी हिस्टॉरिकली, ऐतिहासिक दृष्ट्या जर रेकॉर्ड्स नीट करायचे असतील तर पूर्ण वाल्मिकी रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये जिथे रामोपाख्यान येतं, 2दा-3दा येतं, तिथे जेव्हा ह्या सेतूचा उल्लेख येतो तेव्हा तो नलसेतू असाच येतो, किंवा नलाने बांधलेला सेतू. आणि रामायणात तर नलसेतू, रामसेतू असं येत नाही. म्हणजे मी एक मजा म्हणून तुम्हाला सांगतोय. तर ते काय आहे, तर ते नैसर्गिक स्ट्रक्चर आहे. इनफॅक्ट आता मी रामायणाचा तुम्हाला काळ सांगितला 14,000 वर्षापूर्वीचा, आणि तुम्ही जर आता मागे गेलात तर 14,000 वर्षापूर्वी मागे गेलात तर श्रीलंका हे काही बेट नव्हतं. समुद्राची पातळी 140 मीटरनं त्यावेळी खाली होती, त्यामुळे ते भाग संलग्नच होते. अच्छा. सो त्यामुळे लक्षद्वीपच्या बाजूनं ते जे शोल्स असतील त्याच्यावरून तो सेतू बांधत तो पुढे गेलेला आहे. त्यातलं काही उरलेलं नाही, त्याचं आश्चर्य वाटायला नको. तुम्ही जर रामायणाची वर्णनं वाचली तर आता इकडे काय म्हणतात माहित नाही मला, पण कोकणामध्ये नदीवर छोट्या टेम्पररी पावसाळ्याच्या काळामध्ये साकव म्हणतात त्याला, तर ते साकव जसं बांधतात आणि तुम्ही जर बघितलं असला तर तशीच वर्णनं वाल्मिकी रामायणामध्ये येते. कसं हा टेम्पररी होता, दगडांचे दगड टाकले कसे माहितीये का, आता आपण जसं ब्रिज करता पिलर्स असतात ना, तसं इक्विव्हलंट जिथे नव्हते तिथे दगड टाकले. पण नाहीतर झाडं तोडून ती आडवी ठेवून त्याच्यावर 90 डिग्री पट्ट्या बांधून वेलीनं ते बांधलेले रोप्स होते. तात्पुरतं म्हणजे असं वर्णन. ओके, पण मग आता तुम्ही जे म्हणताय की तिथे असेल पूर्वेकडे लक्षद्वीपच्या, तर तिथे अंडर वॉटर वगैरे काही एव्हिडन्सेस सापडलेत नाही तिथे? ऍक्च्युअली तिथे जिओलॉजिकल अॅनॉमली आहे, परत तो काहीतरी फार वेगळाच विषय येतो. पण मी तिथे असं काहीतरी झालं असलं पाहिजे की सगळ्यात तिथलं जे म्हणजे काय म्हणूया समुद्राच्या खालचं जे कवच आहे ना, म्हणजे पृथ्वीचं जे खालचं ते फारच थिन आहे, अशी खूप अॅनॉमली आहे. म्हणजे काहीतरी झालं असणार, तो संशोधनाचा विषय. ओके ओके. आपण आता मीडिया कॉलेजमध्ये बसलेलो आहोत, तर त्यामुळे मला असं सारखं वाटतंय की महाभारताच्या काळामध्ये संजय हे धृतराष्ट्राला याची देही याची डोळा, जे काय आपण असं म्हणतो, ते सगळ्या इन्फॉर्मेशन अबाउट वॉर तो ते देत होता, तो संजय.
तर मला असं खूप वाटतं की ते सॅटेलाइट त्याच्याकडे काही हे होतं का कुठलं गॅजेट, त्याला कसं दिसत असेल, त्या दृष्टीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे तो Okay. कसं सांगू शकत होता? ओके. आता तुम्ही प्रश्न विचारतानाच म्हणालात की सॅटेलाइट सारखं होतं का. हं. आता आपल्या दर्शनशास्त्रामध्ये एखाद्या गोष्टीचं म्हणजे दोन शब्द, एपिस्टेमॉलॉजी म्हणजे आपल्या ज्ञानाची मर्यादा काय आहे, त्याला आपण एपिस्टेमॉलॉजी म्हणतो, लिमिट्स ऑफ युअर नॉलेज. करेक्ट. की काही तिच्या पुढे आपल्याला कळू शकणार नाही, म्हणजे मती गुंग होईल, त्याला आपण हम्म. अतर्क किंवा मेटाफिजिकल करेक्ट म्हणतो. करेक्ट. आणि दुसरा शब्द म्हणजे आपण ऑन्टॉलॉजी असा वापरतो, की एखादी गोष्ट आपण ऐकली, आता जसं संजयचं आपण हो. ऐकलं, तर ती खरी कशी, खरी का खोटी, किंवा खरी असेल तर नक्की काय होतं, असा प्रश्न हे आपण बरोबर. कसं शोधून काढणार. तर त्याच्याकरता आता मॉडर्न सायन्स मध्ये आपण म्हणतो की ट्रायंग्युलेशन ऑफ एक्सप्लेनेशन प्रेडिक्शन टेस्टिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ थिअरी, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ बॅकग्राऊंड नॉलेज. हे मॉडर्न सायन्स सुद्धा भारतातून बाहेर गेलेलं आहे. म्हणजे आपलं इथे बसून भारत करायचा हा उद्देश नाही, वस्तुस्थिती आहे ती सांगायची गोष्ट आहे. तर तुम्ही जर भगवान पातंजलीचं योगसूत्र घेतलं तर अक्षरशः तुम्हाला 3 सूत्र सांगतो. थोडं डायग्रेशन आहे, पण विज्ञानाचा फाउंडेशन हा भारत बरोबर आहे. बरोबर. तर ते पहिलं सूत्र म्हणजे समाधीपाद, हे पहिलं 4 पुस्तक आहेत, त्यातलं पहिलं समाधीपाद, त्याच्यातलं नंबर 7वं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे प्रत्यक्ष अनुमान आगम प्रमाणाने. आगम म्हणजे बॅकग्राऊंड नॉलेज जे आपण गृहीत धरतो ते, आणि प्रत्यक्ष अनुमान म्हणजे आपण मॉडर्न सायन्स म्हणतो ना, आपण Correct. एक्सपेरिमेंट करायचं. करतो, हायपोथेसिस असतं बरोबर. त्याप्रमाणे चेक हो. करतो. जर तुम्ही गौतमाला विचारत न्यायदर्शन, तर तो म्हणतो प्रत्यक्ष अनुमान एक ऍड करतो तो उपमान शब्द प्रमाणाने. शब्द म्हणजे आगमच समजा, पण उपमान. आता त्या उपमानावर येतो. तुम्ही आता बोलताना मला प्रश्न विचारताना विचारलं की सॅटेलाइट सारखं. आता तुम्हाला हे ऐकलं असेल तुम्ही की बऱ्याच लोकांना असं वाटतं की तो, आणि आपण म्हणतो सुद्धा की तो काय म्हणतो, हा आंधळा होता हो धृतराष्ट्र. हो. तर संजय तिथे टीव्ही सारखं समोर काहीतरी लावून बसला असेल आणि क्रिकेटची कॉमेंट्री आपण जसं सांगतो सांगतो तसंच तो तसं काहीतरी सांगत सांगत असेल. आता ह्यातलं सॅटेलाइटही नाही, म्हणजे महाभारताचं उत्तर असं आहे, सॅटेलाइटही नाही आणि टीव्ही पण नाही. बरोबर. पण उपमान म्हणून फार इंटरेस्टिंग आहे की आपण बघा, हे काहीतरी एक्सप्लेन करायला आपण उपमान वापरतो की जे आज आपल्याला माहिती आहे, सॅटेलाइट किंवा टीव्ही. वस्तुस्थिती अशी आहे, जो तेव्हा युद्धाचं तो वर्णन सांगायला येतो ना, तर व्यासदेव त्याला काय ब्लेसिंग देत आहेत, ते म्हणतायत की तू तिथे जाताना तुला जास्त भूक लागणार नाही, तुला तहान लागणार नाही, तुझ्यावर कोणी अटॅक करणार नाही, अशा प्रकारचं ते त्याला वर देत आहेत. अच्छा. आता हा वर कसा ऐकायचा, आता आपण आपली कल्पनाच करतोय, पण जसं युद्धभूमीवर सुद्धा रेड क्रॉसची लोक रेड क्रॉसचं लेबल लावून जातात आणि त्यांना कोणी मुद्दाम अटॅक करत नाही, करेक्ट. तशा पद्धतीचं आहे. तर संजयचा जो रोल आहे ना, तो ऍक्च्युली तो युद्धात भागही घेतो कौरवांकडून थोडासा, पण त्याचा वार्ताहर जसा असतो, जर्नलिस्ट असतो, तसा रोल आहे. जी आपल्याला सुरुवातीची जी वर्णन आहे की जिथे भगवद्गीता सांगितली जाते, तर भगवद्गीता सुद्धा आपल्याला असं वाटतं की अच्छा पहिल्या दिवसाचं वर्णन आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, जेव्हा ऍक्च्युअली संजय धृतराष्ट्राला भगवद्गीता सांगतोय तेव्हा युद्धाचे 10 दिवस होऊन गेलेले आहेत. अच्छा. ती सुरुवातच अशी आहे की संजय कुरुक्षेत्रावरून हस्तिनापूर किंवा जिथे धृतराष्ट्र आहे तिथे आपल्या मॅरेथॉनच्या जशी स्टोरी आहे तसा तो धावत येतो. ओके. 10व्या दिवसानंतर, आणि 10व्या दिवशी भीष्म पडले युद्धामध्ये, बरोबर. आणि तो धावत येतो, आणि तो धावत येतानाच म्हणतोय भीष्म पडले, भीष्म पडले, भीष्म पडले, असं तो धृतराष्ट्र सांगायला येतोय. आणि मग धृतराष्ट्र म्हणतो काय झालं, मग त्यालाही आश्चर्य झालं, भीष्म पडले. मग मला सांग काय झालं युद्ध जेव्हा आमचे, तेव्हा तो येतो श्लोक धृतराष्ट्राचा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा शैव किंवा कुर्वत संजया. हे 10 दिवसानंतर विचारलेला प्रश्न आहे, आणि मग तो सांगतो तेव्हाची, त्याच्यात ती भगवद्गीता आली. त्यानंतर तो अनेक वेळा तो युद्धभूमीवर जातो आणि परत येतो. इव्हन त्या पहिल्या 10 दिवसातही तसं त्याने केलेलं आहे, असं तो वर्णन. सो ऍक्च्युअली तो जर्नलिस्ट सारखा जातोय तिथे, युद्धभूमीवरचा वार्ताहर, आणि तो परत येऊन प्रत्येक वेळी सांगतोय, मधून मधून येऊन सांगतो, असं वर्णन आहे. त्याच्यामध्ये सॅटेलाइटही नाही आणि टीव्ही नाही. अगदीच सामान्यांना पडणारा, कारण आपण लहानपणापासून हेच ऐकतोय की तो युद्धातल्या सगळ्या बातम्या धृतराष्ट्राला देतोय. आमच्याकडे जर्नलिझम हा सुद्धा हा विषय आहे, तर त्यांनाही आवडेल. हो. तर त्या मुलींना नक्कीच हे ऐकून की तो वार्ताहरासारखं त्याने काम केलेलं आहे महाभारत. मी एक ऍड करतो, जर्नलिझम विचारलं की आपल्यामध्ये जे आपण कॅरेक्टर ऐकतो की नारद मुनी, हो, तर नारद मुनी हे सुद्धा जर्नलिस्ट आहेत. करेक्ट. आणि मी त्याची डेफिनेशन अशी करतो, जर्नलिस्ट विथ इंटेग्रिटी. कारण ते तिन्ही लोकांमध्ये नाही, इंटेग्रिटी आहे, मग ते सत्य सांगतात. मग तुम्हाला त्याचा काय अर्थ लावायचा तो लावा, असं ते म्हणतात. पण तुम्ही तिन्ही लोक म्हणाल बरोबर, जसं जर्नलिस्टला, वार्ताहराला किंवा न्यूजपेपरच्या माणसाला, आता आपण म्हणूया मीडियाच्या माणसाला, सगळीकडे वेलकम असतो, तो
तो सगळीकडे जातो, सगळ्यांशी नमस्कार करतो, सगळ्यांकडून बातम्या घेऊन येतो. नारद मुनी तेच तेच करतात करत आपल्या होते. सगळ्या कथामध्ये. करेक्ट. आणि त्यांचा उद्देश काय असतो? खरी माहिती पोहोचवणं. आता त्याच्यातून वेगवेगळे लोक आपला काढायचा तो अर्थ अर्थ काढू काढतात. शकतात. हो. इतकं की आपल्याला जर नारदांचं जेव्हा वर्णन येतं तर आपल्याला काय वाटतं, हा एकच नारद आहे का? आणि मग तो महाभारतात पण होते आणि रामायणात पण होते आणि आणखी सगळीकडे होते, होते. पुराणात होते. हे कसं काय? एकच नाहीये. हम्म. हा, ते नारद वेगवेगळे आहेत. इव्हन विष्णू अच्छा. पुराणामध्ये या नारदांचं हे नाव होतं, असं वाक्य ओके. येतं. पण आता जसं आपण जनरल अर्थानं म्हणतो, असं पण समजा काहीतरी तुमची मीटिंग असेल, हो. तुम्ही म्हणता आता वार्ताहर आले, सगळे हो, हो. न्यूजपेपरवाली लोक आली, हो, हो. ते आपण न्यूजपेपरची नावं घेत नाही, इंडिव्हिज्युअल लोकांची नावं घेत नाही, तो एडिटर बदललेलाही असतो. हो, हो, तशीच हो. परिस्थिती आहे. अच्छा, ही सुद्धा माहिती नवीनच आहे. पुन्हा मी त्या प्रश्नाकडे वळीन, मीडिया इन्स्टिट्यूट असल्यामुळे, की आपण आत्ताच चारही वेदांबद्दल बोललो, अथर्ववेद, हो. सामवेद, यजुर्वेद आणि यजुर्वेद, आपलं ऋग्वेद. तर आम्ही जे कलाकार मंडळी आहेत किंवा कलेचा जे अभ्यास करतात, ते नाट्यशास्त्र हा 5वा वेद असं वा. आम्ही मानतो. तर ह्या नाट्यशास्त्राचा रामायणात किंवा महाभारतात उल्लेख येतो का? किंवा असं काही कला किंवा एंटरटेनमेंट, टू बी व्हेरी प्रिसाइज, असं काही गोष्टी ह्या दोन्ही महाकाव्यांमध्ये दिसतात का? आता नाट्यशास्त्राचं सध्याच्या काळामध्ये आपण म्हणूया की चांगलं ट्रिटस सारखं कंपाईल केलं म्हणजे भरत मुनींचं. हो. आता त्यांनी कंपाईल केलं, हो. जसं पाणिनींनी व्याकरण कंपाईल हम्म. केलं, पण पाणिनींच्या आधी व्याकरण होतं. होतं. पाणिनी स्वतः 14 वेगवेगळ्या मोठ्या व्याकरणकारांची नावं नावं घेतात. घेतली. तर आता आपल्याला रामायण महाभारत लिहिताना ती पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते, म्हणजे पूर्व खरं झालेली घटना, पण ती कथा फॉर्म मध्ये, म्हणजे थोडी एंटरटेनिंग फॉर्म मध्ये सांगायचा तो प्रयत्न आहे. बरोबर. आणि म्हणजे रामायणातले वाल्मिकी किंवा महाभारताचे व्यास हे कॉन्टेम्पररीज होते, म्हणजे त्याच वेळेचे ते होते, बरोबर. हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांचा मूळ उद्देश काही नाट्यशास्त्राचा ग्रंथ लिहायचा असा नाहीये, पण अनुषंगानं काय आलं तेवढं मी तुम्हाला सांगतो. तर महाभारतामधला आपण एकच प्रसंग घेऊया, अनेक प्रसंग आहेत, पण एक प्रसंग की युद्धाला जाताना जेव्हा त्याची सैन्याची जमवाजमव किंवा सैन्याची व्यवस्था असं करताना युधिष्ठिर सुद्धा जेव्हा ऑर्डर्स देतो तेव्हा तो सुद्धा म्हणतो की फूडची व्यवस्था पूर्ण झाली की नाही, की मग त्याच्यामध्ये नृत्यवाल्या लोकांची व्यवस्था झाली की नाही, त्यांच्या करताची व्यवस्था झाली की नाही, म्हणजे सगळ्याच गोष्टींचा तिथे विचार केलेला आहे. म्हणजे घोड्यांपासून घोड्यांचं अन्न वगैरे वगैरे. हा एक छोटा झाला. महाभारतात काय नाही, त्यामुळे तुम्हाला आणखी सुद्धा मिळेल चेहऱ्यावरचे भाव कसे असावे वगैरे. म्हणजे चाणक्याचं काय म्हणूया स्टेट क्राफ्ट सुद्धा आहे ना, की समोर आपण शत्रूशी बोलताना चेहऱ्यावर भाव कसे ठेवावे इथपासूनची वर्णन सुद्धा शांती पर्वामध्ये अनुशासन पर्वात येतात. ते सांगतात की राजाने आपल्या चेहऱ्यावर कोणते भाव ठेवावे, आपल्या वेगवेगळ्या मंत्र्यांशी वागताना कसं वागावं वगैरे, ते तर आहेतच. म्हणजे ऍक्टिंग म्हणूया आपण त्या अर्थाने. पण आपण त्याच्या आधीच म्हणजे 14,000 वर्षापूर्वीचं रामायण जाऊया, त्याच्यामध्ये ती वर्णनं जास्त येतात, कारण त्याच्यात यज्ञांची वर्णनं जास्त आहेत. इथे फक्त आपल्याला काय म्हणूया अश्वमेध यज्ञाची वर्णनं आहेत महाभारतामध्ये जास्त, पण तिथे पुत्रकामेष्टी, अश्वमेध अशी बरीच आहेत. दोन्ही राजसूय सुद्धा आहे याच्यामध्ये. पण त्यातला जो रामाचा जन्म व्हावा म्हणून दशरथाने जो केलेला होता, आधी अश्वमेध केला, त्याच्या फॉलोड बाय पुत्रकामेष्टी. तो अश्वमेध यज्ञ वर्षभर चालतो, तो घोडा फिरून येतोय, पण तेव्हा यज्ञ चालू आहे, म्हणजे शरयूच्या काठावर. तसंच हस्तिनापूरला सुद्धा किंवा इंद्रप्रस्थामध्ये राजसूय यज्ञ होता सुद्धा. आणि ते असताना महाभारत रामायणचं वर्णन म्हणून तुम्हाला सांगतो, कारण फार सुंदर वर्णन की सगळे अनेक प्रकारचे ऋषी, अनेक प्रकारची लोक ही आली होती. म्हणजे आपण म्हणूया शस्त्रास्त्रांच्या स्पर्धा, जसे ग्लेडिएटर्स आपण म्हणतो तशा स्पर्धा होत होत्या. आपण ज्याला सगळी दर्शनशास्त्र म्हणतो, म्हणजे सांख्य, न्याय, तर त्यांच्या जशा एकमेकांचे डिबेट्स असतात, वाद विवाद संवाद, अशा चढावडी होत असत, त्या सगळ्या होत असत. तसंच नृत्य गायनाचा कार्यक्रम व्हायचा. अच्छा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याच्यातली दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे ऋषी म्हणजे वैज्ञानिक त्यावेळेचे, त्यांनी ज्या काढून शोधून काढलेल्या किंवा त्यांना निर्माण झालेल्या, आपण त्यामुळे त्याला श्रुती म्हणतो, म्हणजे त्यांना तो अभ्यासानंतर, म्हणजे आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी ही श्रुती आहे, म्हणजे ती रिलेटिव्हिटी होतीच पृथ्वीमध्ये, म्हणजे सृष्टीमध्ये, ती त्यांनी शोधून काढली. ग्रॅव्हिटेशन शोधून काढलं, असं जे ऋषींनी शोधून काढलं होतं, तसं गायत्री मंत्र विश्वामित्रांनी केलेला. तर तो काढल्यानंतर तो लोकांना कसा सांगायचा असा एक त्याच्यात विचार असायचा. म्हणजे त्याला शब्द असे आहेत की स्वार्थानुमान, म्हणजे तुम्ही कसं शोधून काढलं किंवा तुम्हाला कसं कळलं, हे एक इंटरेस्टिंग बायोग्राफी होऊ शकते.
पण सामान्य लोकांना सांगण्याकरता परार्थ हनुमान, म्हणजे आता तुम्हाला जे कळलंय ते कसं सांगायचं, आणि हे सांगण्याकरता सुद्धाची जी वर्णनं आहेत की ज्याच्यामध्ये मेथॉडिकली कसं सांगावं, कोणत्या गोष्टीनंतर काय सांगावं, अशी जी वर्णनं येतात, किंवा लोकांना कळेल म्हणून अनुमान कशी वापरावी, की ती अनुमान अशी पाहिजेत किंवा उपमान अशी पाहिजेत की ती समोरच्या सामान्य माणसाला सुद्धा कळतात. बरोबर. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून हो सांगतो, हो आणि ते फार इंटरेस्टिंग वाटेल लोकांना, हो, फार हो. वेगळं, की कोपरनिकस रिव्होल्युशन असं वेस्टर्न युरोपमध्ये म्हणतात, की त्याच्यामुळेच आत्ताचं जे आपण आधुनिक विज्ञान म्हणतो त्याची सुरुवात झाली. झाली. आता कोपरनिकसचं, त्याला कोपरनिकन रिव्होल्युशन असं म्हणतात. आणि मग कोपरनिकन रिव्होल्युशन काय आहे, तर त्याच्या आधी त्याला डार्क पिरियड म्हणतात, 1500 वर्षाचा वेस्टर्न युरोपात, की सगळे असे मानत होते की पृथ्वीमध्ये आहे, म्हणजे त्याचं एकच कारण नाही, पण पृथ्वीमध्ये, आणि सगळे सूर्य सुद्धा पृथ्वीभोवती फिरतोय, हे टोलेमीचं मॉडेल होतं. आणि मग कोपरनिकसनं जेव्हा सांगितलं की तसं नाही, सूर्यमध्ये. आता खरं काही फार विशेष नाही, पण ते इतकं होतं, म्हणजे इतकं ते डेंजरस होतं कोपरनिकसला. कोपरनिकस म्हणाला की माझा मृत्यू झाल्यावर हे पुस्तक पब्लिश करा, एवढी त्याला भीती होती चर्चकडनं. कारण तिकडे जे विज्ञान आणि अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी याचा जो भेद होता हा भारतात कधीच नव्हता, त्यामुळे भारतात हा कधी प्रॉब्लेम झाला नाही. पण जे कोपरनिकसनं रिव्होल्युशन आता सुद्धा त्याचे गोडवे गातात, त्याचं मी तुम्हाला एक मुद्दाम उदाहरण सांगतो. कोपरनिकस 16व्या सेंचुरीतला, 1500 समथिंग. त्याच्या आधी आपण एक 200-300 वर्ष मागे जाऊया, आपले ज्ञानेश्वर. तर ज्ञानेश्वरांनी जे आपण म्हणतो ना प्रत्यक्ष अनुमान उपमान, उपमान म्हणजे उपमानानं जो आपण समजावून देतो, जसं भगवद्गीतेत होतं, हे नैष्कर्म्य कर्म कसं करावं, कर्म करावं पण निष्काम कसं करायचं, हे सांगताना ज्ञानेश्वर सांगतायत. आता मी तुम्हाला सांगतो कसं, म्हणजे हा 4था अध्यायातला 99वी ओवी येते. आणि उदो असतो चेनी प्रमाणे, जैसे का सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असता. म्हणजे जसा खरा सूर्य कुठे हलतच नाही, पण आपल्याला सकाळ झाली म्हणजे तो तिथे वर आला, दुपारी डोक्यावर आला, संध्याकाळी खाली गेला असं वाटतं, पण तो खरा हलत नाही. तसंच कर्म करताना सुद्धा तुम्हाला निष्कामता कशी आणायची, ते सूर्यासारखी आणायची, म्हणजे काम करायचं पण स्वतः क्रेडिट घ्यायचं नाही, अशा प्रकारचं. आता ही गोष्ट ज्ञानेश्वर 300 वर्षा कोपरनिकसच्या 300 वर्ष आधी सांगतायत, आणि ती कुणाला सांगतायत, सामान्य महाराष्ट्रीयन माणसाला सांगतायत. तर मला जे असं लोक विचारतात की इंडियामध्ये किती प्रगत होती ॲस्ट्रॉनॉमी, मी म्हटलं ते मागचं पुढचं सोडून द्या, पण कोपरनिकस त्यांना माहित असतो. मी म्हटलं कोपरनिकसच्या आधी 300 वर्ष इतकी प्रगत होती, आणि भारताचं मला माहित नाही, पण महाराष्ट्रात तरी सगळ्यांना सूर्य एकाच ठिकाणी राहतोय माहित होतं. करेक्ट. कारण त्याच्याशिवाय तुम्ही दृष्टांत वापरत नाही. मला म्हणजे माझ्या वाचनात असं आलं आहे की आपल्याकडे भारतवर्ष जे आपण म्हणतो, असं कुठलंही गाव नव्हतं जिथे पाठशाळा नव्हती. अगदी. तर म्हणजे ह्याच्यावरनच कळायला पाहिजे की किती लोक, आणि तेव्हाही असा भेदभाव नव्हता की मुलींनी शिकायचं नाही किंवा मुलं, असं काही नाही. एव्हरीबडी यूज टू गो टू अ पाठशाळा, म्हणजे आपण जे गुरुकुल म्हणतो, पण तसं नसून डे स्कॉलर, म्हणजे तो मुलगा तिथे जायचा आणि पाठशाळेतनं शिकून परत यायचा. त्यामुळे आपली किती आपण म्हणजे आताच्या पेक्षा किती आपण साक्षर असू तेव्हा. अगदी. आता तुम्ही मुलींचं म्हणालात म्हणून सांगतो की आपल्या जर जैनिझम घेतला आपण, तर त्याच्यामध्ये तर महावीरांनी श्रमण व्यवस्था तर आणलीच, म्हणजे सगळ्यांना तेच अधिकार दिले. पण महाभारतामध्ये जो भगवद्गीतेमध्ये जनकाचा उल्लेख होतो, की जनक असा म्हणजे असे कोण कर्मयोगी आहेत, तर त्याच्यामध्ये जनकाचं नाव येतं, फार आणखी कोणाचं नाव येत नाही, एक जनकाचं नाव येतं, शुक जनक. त्यातला शुक तर संन्यासीच, पण जनकाचं नाव येतं, म्हणजे तो कर्म, संन्यास आणि कर्मयोग अशा करता शुक जनक नाव येतं. पण तेच तुम्ही महाभारतात बघितलं तर त्याच जनकाला फायनल दीक्षा घेण्याकरता सुलभा या संन्यासिनी स्त्रीकडे पाठवलेलं आहे. तो सुलभ जनक संवाद असा प्रचंड प्रसिद्ध आहे महाभारत. सर, रामायण आणि महाभारत हे ते एक मिथ आहे, असं जे अजूनही लोक म्हणतात की त्याच्यात काय, ते काय मिथ आहे असं. तर हे खरंच घडून गेलं आहे का काय, मायथॉलॉजीच आहे? तुम्ही काय प्रकाश टाकाल? आता तुम्ही अकॅडमिक्सना विचाराल ना, तर ते कसं साळसूदपणे उत्तर देतात की ते म्हणतील की मिथॉलॉजी किंवा मिथ असा जो शब्द आहे त्याचा अर्थ अगदी खोटं किंवा हे झालंच नाही असं नाही आहे, पण ती कथा रूपानं सांगितली जाते, ती कदाचित खरं असेल, कदाचित खोटं असेल. माझ्या दृष्टीनं हे अत्यंत पळपुटपणाचं वागणं आहे अकॅडमिक जे करतात ते. तसं प्रत्यक्षात होत नाही. एक 2-3 उदाहरणं सांगतो. समजा की आता वस्तुस्थिती काय जगभरची, की बाकी सगळे जी कल्चर आता जी उपलब्ध नाहीत त्याला ते मिथॉलॉजी म्हणतात.
असिरियन मिथॉलॉजी म्हणतील, नेटिव्ह अमेरिकन मिथॉलॉजी म्हणतील, लॅटिन अमेरिकन मिथॉलॉजी म्हणतील, मयान मिथॉलॉजी म्हणतील. आतापर्यंत जिवंत असलेलं भारतीय कल्चर, हिंदूचं कल्चर आहे, त्याला ते पण मिथॉलॉजीच म्हणतात. पण ख्रिश्चन मिथॉलॉजी नसते, जुडेक मिथॉलॉजी नसते, बरोबर, आणि इस्लामिक मिथॉलॉजी नसते. म्हणजे जे स्पेशली जी अब्राहमिक ट्रेडिशन किंवा वेस्टर्न युरोप, त्यांनी त्यांचं जे आहे त्याला मिथॉलॉजी नाही वापरायचं असं ठरवलं. तो अत्यंत चुकीचा आहे. आता कुठेही जेव्हा मिथॉलॉजी, आम्ही जेव्हा, मी आणि माझी पत्नी अश्विनी आम्ही जातो, तेव्हा मी कुठे आम्ही जातो आणि जर कोणी मिथॉलॉजी हा शब्द वापरला, विशेषतः भारतीयच वापरतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे जगभर, तर अश्विनी लगेच थांबवेल त्याला. मी म्हणेल हे आता आपण जे बोलतोय ते सांगितलं, मिथॉलॉजी तुम्ही वापरू नका. तर लोकांना मिथॉलॉजी वापरताना जरी त्यांच्या कथा असतील तरी काहीतरी सोफिस्टिकेटेड शब्द वापरतो असं वाटतं. मग त्यांना असं सांगितलं की अरे मिथ कुठून आला, हा संस्कृत मधनच आला, मिथ्या, म्हणजे टेम्पररी किंवा फॉल्स अशा अर्थानं आलेला आहे. तर तसं त्यांची बाकी मिथॉलॉजी असूही शकते. आता पण भारतीय ग्रंथामध्ये हा कन्फ्युजन नाही, हे अजिबात कन्फ्युजन नाहीये. इतिहास काय आहे, आता इतिहासामध्ये उपकथा जेव्हा येतात तेव्हा त्याच्यामध्ये काही वेळा कावळा लांडग्याशी बोलला असं येतं आणि ते असं सांगत नाहीत आता ही मिथॉलॉजी सुरू होते म्हणून, पण त्या वाचणाऱ्याची बुद्धी अपेक्षित धरलेली आहे की त्याला कळेल. पण इतर ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये भीष्मागदी सांगतात की हा पूर्वी घडलेला मी तुला इतिहास सांगतो. इतिहासाची डेफिनेशन अशी आहे, आपण जसं केस स्टडी वापरतो ना, लॉ मध्ये वापरतो, मेडिसिन, बिझनेस मध्ये वापरतो, की खऱ्या गोष्टी असतात, थोड्याशा आपण मॉडिफाय करू शिकवण्याच्या उद्देशाकरता. तर इतिहासाची व्याख्याच अशी आहे की धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे जगायला लागणाऱ्या सगळ्या आवश्यक गोष्टी, याच्याकरता एक मार्गदर्शक, उपदेशपर असं गाईडबुक व्हावं अशा अर्थानं पूर्वीची झालेली घटना घेऊन त्याला रोचक अशा पद्धतीनं त्याची कथा जी सांगितली जाते. केस स्टडी तसाच असतो. आपल्या वाटतं बापरे आता काय करायचं, आता काय करायचं, किंवा प्रश्न विचारतात. बरोबर. पूर्ववृत्तम कथायुक्तम असं जे सांगितलं जातं त्याला इतिहास म्हणतो. त्यामुळे आपल्याकडे इतिहास आणि पुराण वर्सेस नीती कथा, बोधकथा, पंचतंत्रातल्या याच्यामध्ये बदल केलेले आहेत. हे त्या वेस्टर्न इंडॉलॉजीना कळलंच नाही किंवा कळल्यानंतरही त्यांना कळून घ्यायचं नव्हतं, कारण त्यांना आपल्याला इथे क्लर्क्स हवे होते आणि स्लेव्स हवे होते, म्हणून तो बदल झाला. पण आपल्याला हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की कोणी मिथॉलॉजी शब्द वापरला पोलाइटपणे किंवा स्टर्नपणे, पण त्यांना सांगा हा अत्यंत चुकीचा शब्द आहे, तो रामायण महाभारताला वापरता येत नाही. बरोबर, हे आपण सांगायला पाहिजे. आणि त्याचे एव्हिडन्सेस तुम्ही खूपच दिलेले आहेत. त्याच्यावर तुम्हाला सांगतो, आता जर आपल्या लोकांना सुद्धा विचारलं, म्हणजे भारतातल्या लोकांना किंवा बाहेरच्या नाही, त्यांना आश्चर्य वाटतं. मी म्हटलं तुम्हाला नावं सांगतो, त्याच्यात आपण रामकृष्ण घेऊया कारण महाभारत रामायण म्हणतोय, पण त्यानंतर सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, कालिदास, पाणिनी, ओके, अलेक्झांडर, अशी समजा मी नावं घेतली. आणि मी विचारलं की हे जर आपण घेतले तर यातल्या कोणाकोणाबद्दल आपल्याला चांगला हिस्टॉरिकल, आर्किओलॉजिकल किंवा इम्पेरिकल पुरावा आहे आणि कोणाबद्दल नाही, तर जनरल लोक सांगतील रामकृष्णाबद्दल नाही, बाकीच्या सगळ्यांबद्दल आहे. वस्तुस्थिती अशी आहे की रामकृष्णाबद्दल प्रचंड खगोलशास्त्रीय किंवा नॉन खगोलशास्त्रीय पुरावा आहे. आणि ही जी इतर नावं सांगितली ना, अलेक्झांडर, जीसस, बुद्ध इव्हन घ्या, किंवा काय सांगितलं, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, कालिदास, यांच्याबद्दल आर्किओलॉजीमध्ये काडीचा पुरावा नाही, म्हणजे लिटररीच पुरावा आहे, तो लिटररी दोन्हीकडे आहे. हो बरोबर, काही पुरावा नाही. हे लोकांना आश्चर्य वाटतं आणि म्हणतात असं कसं असेल, पण म्हटलं सांगा आणून द्या, तर नाहीये त्याच्याकडे. म्हणजे ते झाले नाही असं म्हणत नाहीये, पण जी लोक आपल्या अंधश्रद्धेमध्ये येऊन विचारतात की राम आणि कृष्णाचा पुरावा काय, त्यांना हे माहित नाही की त्यांना ज्यांच्याबद्दल वाटतंय पुरावा आहे त्यांच्याबद्दल काडीचा पुरावा आहे. आता आपण इसाप नीती किंवा पंचतंत्र ह्याच्याबद्दल बोललो. आता हल्ली ॲनिमल कम्युनिकेटर नावाचं असं एक नवीनच हे झालेलं आहे की ज्यांच्याकडे पेट्स आहेत तर ते पेट अशी का वागते. आता मी ॲनिमल कम्युनिकेटरला विचारते, पण मला असं वाटतं ॲनिमल कम्युनिकेटर्स हे तेव्हापासनं भारतात असणार जगभर. अच्छा जगभर. म्हणजे आता तुम्ही आपल्या हॉलिवूड मधला मूवी पाहिलाय का, रॉबर्ट रेडफोर्डचा हॉर्स विस्परर. हो, ते जसं झालं तसं आता आपल्याला बघायला सुद्धा मिळतात. आता हल्ली युट्यूबमुळे तर खूपच काही बघायला मिळतं की जी लोक सर्टन पक्षांबरोबर बोलतात, त्यांचे विचार समजून घेतात. तसं अशी काही वर्णन आहेत, आता मी डिटेलमध्ये जात नाही, की त्यांना एकमेकांच्या भाषा समजतात, मनात काय चाललं हे समजतं. जसं आपल्याला दुसऱ्याच्या मनातलं समजू शकतं ना, तसं प्राण्यांच्या ह्याच्यात समजू शकतं.
माझा भाऊ किंवा मी सुद्धा थोडा वेळ घालवतो, पण माझा भाऊ जास्त घालवतो, गाई गुरांबरोबर वेळ वा. घालवतो. वा. म्हणजे तुम्हाला आता एक सांगितलं ना हम्म. तर ऐकणाऱ्यांचा विश्वास बसणार नाही. मी हम्म. तुम्हाला मे मधली गोष्ट सांगतो. बर. मी कोकणात गावाला गेलो होतो माझ्या, बर. तिथे माझा भाऊ असतो, त्याच्या गाई गुरं आहेत. हा, त्याच्या. हा. मग मी त्यांना, मला ते छोट्या त्यांच्या हे काय म्हणतो वासरू. आपण, वासरांबरोबर हम्म. खेळायला आवडतं, म्हणून मी त्याला म्हटलं आता प्रत्येक वेळी विचारतो जाण्यापूर्वी कोणी छोटा आहे आहे का? तर हा. म्हटलं आहे, आता एक आहे, दुसरं होणार आहे. तर हम्म. 10 दिवसाची छोटं वासरू होतं. हम्म. तर मी गेलो तेव्हा 10 दिवसाचं मी रोज जाऊन एक साधारण अर्धा तास खेळायचो त्याच्याबरोबर आणि परत यायचो. इंटरेस्टिंगली मी 10 दिवसांनी जेव्हा परत मुंबईला यायला निघालो तर मी त्या वासराचा, आता हा फक्त एका माणसाचा अनुभव आहे आणि तो श्रद्धेवर घ्यायचा विषय, हो. त्या वासराचा माझ्याबरोबर मी तसंच वागलो, पण त्याचा माझ्याबरोबरचं वागणं फार वेगळं होतं, म्हणजे अगदी समजणे इतकं वेगळं होतं. इतकं की मला आश्चर्य वाटलं, अरे काय इंटरेस्टिंग आहे. मी परत माझा भाऊ आहे त्याला सांगायला आलो, ते सुद्धा इंटरेस्टिंग. मी त्याला म्हटलं, अरे काय झालं माहितीये का? तो मला म्हणला थांब, आणि त्यानेच मला सांगितलं की त्यांना नोटीस झालं ना की तू जातोयस. म्हणजे ते काय माहितीये का, ह्याचं कारण सुद्धा आपल्याला भगवद्गीतेत हा, मिळतं. हा. ते असं की मन आपण शरीर, हो. मन, बुद्धी असे बरोबर. 3 लेयर्स आहेत आपल्या. हो. तर शरीरचं आपल्याला दिसतं, डॉक्टरकडे जातो वगैरे दिसतं, पण मन बुद्धीचं आपल्याला कळत नाही नाही. कळत. पण आपण आता मन घेऊया, एका अक्षावर घेऊया. तर मन इव्हॉल्व्ह झालेलं नाही, म्हणजे नॉन इव्हॉल्व्ड, अनइव्हॉल्व्ड आणि इव्हॉल्व्ड. हम्म. आणि दुसऱ्या बाजूला बुद्धी नॉन इव्हॉल्व्ड अँड इव्हॉल्व्ड. हम्म. तर दोन्ही इव्हॉल्व्ह न झालेलं मनबुद्धी म्हणजे समजा सिंह. तो हा, भूक लागली का खातो, बसतो, बाकी काही करत नाही. बरोबर. दुसरीकडचे सिंह एक्सटिंक्ट होतात, काय विचार करत नाही. आता मन इव्हॉल्व्ह झालेलं म्हणजे गाय, कुत्रा, हत्ती, हम्म. की ते आपल्याशी खूप इंटरॅक्ट करतात. त्यांना आपल्या भावना कळतात. कळतात. आपल्या घरामध्ये काही प्रसंग असेल तर त्याच्यात ते हो, आनंदी हो. होतात, दुःखी दुःखी होतात. होतात. हो. पण बुद्धी फार आहे असं नाही. हम्म. आता बुद्धी फार झाली हा प्रॉब्लेम कोणाचा आहे? माणसाचा. माणसाचा. पण अशी अपेक्षा अशी आहे की मनही मोठं व्हावं, बुद्धी मोठी व्हावं. हम्म, हम्म, हम्म. सर, माझा आता शेवटचा प्रश्न आहे की रामायण आणि महाभारतामध्ये कलेचं स्थान हे कुठे आहे? कला अगदी मध्यवर्ती होती. हम्म. म्हणजे आता तुम्ही अँगस मेडिसनचे जर तुम्ही फायनान्शियल जर रिपोर्ट बघितले असतील किंवा त्याच्या आधी बायरॉन म्हणून होता बेल्जियमचा, की त्यांना असं दिलं गेलं की ह्या चायना किंवा भारत याच्यामध्ये प्रॉस्पेरिटी कशी पूर्वी काय होतं, कारण ह्या जुन्या संस्कृती आहेत. बरोबर. तर आधी बायरॉननं केलं, बेल्जियम माणूस, आणि त्याने जो रिपोर्ट पाठवला त्याच्यात त्याने इतकं चांगलं वर्णन केलंय की चायना आणि म्हणजे भारत म्हणजे अत्यंत प्रॉस्पेरिटी होती. हम्म, हम्म. तर त्यांचा विश्वास बसेना, म्हणून त्यांनी दुसऱ्या माणसाला कमिशन केलं, त्याचं नाव अँगस मेडिसन. अच्छा. त्यानं त्याच्यापेक्षा चांगला रिपोर्ट दिला. हम्म. आता ही प्रॉस्पेरिटी ज्याला आपण म्हणतो किंवा वैशेषिक दर्शनामध्ये धर्माची अशी व्याख्या आहे, यतो अभ्युदय, अभ्युदय म्हणजे प्रॉस्पेरिटी, यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म, की ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉस्पेरिटी संपादन करता येते आणि ज्याच्यामुळे आपल्याला अल्टिमेट गुड म्हणजे सगळ्यात द बेस्ट ऑफ द बेस्ट कळतं आपल्याला. म्हणजे थांबायचं कुठे हेही कळलं पाहिजे, रिटायर केव्हायचं आणि एन्जॉय कसं करायचं करेक्ट. हे कळतं. हे जे कळायला आपल्याला जी काही गोष्ट शिकवते त्याला आपण धर्म म्हणायचं. आणि त्या धर्माचा भाग कला होता. आणि कलेमध्ये कसं, आता बघा, सुरुवातीला तुम्ही विद्यार्थी असता, नंतर तुम्ही ते तुमचा प्रोफेशन म्हणून कराल, पण नंतर तुम्ही गुरु बनता किंवा गाईड बनता. हे ऋग्वेदापासूनची ट्रेडिशन आहे. आणि रामायण महाभारतामध्ये आपल्याकडे नॅव्हिगेशनची ट्रेडिशन खूप जुनी आहे. भारतानंच नॅव्हिगेशन जगाला दिलंय. ॲग्रिकल्चरची आपली 45,000 वर्षाची ट्रेडिशन आहे. नॅव्हिगेशनचा 20,000 वर्षाचा आपल्याकडे पुरावा आहे. ॲस्ट्रॉनॉमीचा 60,000 वर्षापर्यंतचा आधीचा पुरावा आहे. आणि ह्या सगळ्यांचा एकच संबंध आहे. ॲस्ट्रॉनॉमी अशा करता लागते की ॲग्रिकल्चर नीट व्हायला लागते, ओके, आणि नॅव्हिगेशन म्हणजे कॉमर्स, कृषी, गोरक्ष, वाणिज्य असं जे वैश्याचं काम आहे. तर कृषी गोरक्ष करायला ॲस्ट्रॉनॉमी लागते, आणि वाणिज्य म्हणजे नॅव्हिगेशन करून बाहेर जाऊन कॉमर्स करायला हे लागतं. त्याच्यामुळे आपल्याकडे इतकी प्रॉस्पेरिटी होती. म्हणजे तुम्ही जर 2000 वर्ष मागे गेलात तर साधारण 60% वर्ल्डची GDP हा फक्त चायना आणि भारत करत होता. तर त्याच्यामध्ये कलेचा तर होताच होता. इनफॅक्ट बाहेरून म्हणजे रोम मधून इथे काय यायचं, रोम मधून गोल्ड यायचं किंवा स्पेन मधून गोल्ड यायचं. आता 2000 वर्षापूर्वीची गोष्ट घेतली तर, आणि आपण काय देत होतो, आपण त्यांना सगळं देत होतो. म्हणजे कॉटन पासून म्हणजे कापड, सगळे आपण क्लॉथिंग म्हणूया, तेव्हापासून ते धान्य, वेगळे मसाले, मूर्ती, सगळं आर्टिस्टिक, हे सगळं आपण देत होतो त्यांना. त्यांच्याकडे फक्त गोल्ड होतं. आता स्पॅनिश तर गोल्ड दक्षिण अमेरिकेतनं मेल्ट करून आणायचे. म्हणजे ती मयान संस्कृती याचाही आपल्या भारतीय संबंध आहे, पण तो आजचा विषय नाही. रामायणकालीन संबंध आहे. म्हणजे दक्षिण अमेरिकेशी रामायणाचा पूर्ण संबंध आहे. ओके. हा, पण तिथून ते गोल्ड घेऊन यायचे, आपल्याला द्यायचे, आणि त्याच्या बदल्यात सगळे आपल्याकडून विकत घ्यायचे. त्याच्यात सगळीकडेच कला आल्या ना, सगळ्याच कला आल्या. म्हणजे विणकाम ही सुद्धा कला आली, सगळ्या कला आल्या. इतकं ते मध्यवर्ती होतं, म्हणूनच भारत प्रॉस्परस होता.
मला असं वाटतं की आज जी आपली चर्चा झाली डॉक्टर निलेश ओकांबरोबर, तर काही प्रेक्षकांना हे नव्याने कळलं असेल की श्रीलंका आपण जे म्हणतो रावणाची लंका, ते आज कळलं असेल की ती खरी लंका नाही, किंवा रामायण आधी का महाभारत आधी याचाही खुलासा तुम्हाला झाला असेल. आणि अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या माध्यमाच्या सुद्धा होत्या की जर्नलिझम, संजय जो बातम्या देत होता धृतराष्ट्राला, ते जर्नलिझमशी रिलेटेड आहे. तर अशा कित्येक महत्त्वाच्या आपल्याला अशी माहिती आपल्याला मिळाली. त्याच्याबद्दल मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्मार्टकडनं डॉक्टरांचं खूप 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 आभार मानते आणि इथेच थांबते. थँक्यू.